श्रीमद दासबोध दशक 8वा, ज्ञान दशक मायद्भव नाम, समाज 7वा, मोक्ष लक्षण नाम. श्रीराम समर्थ. मागा श्रोतयांचा पक्ष, किता दिवसा होतो मोक्ष, तेची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका. समर्थ बोलले. दशक दाखवला 8वा, ज्ञान दशक मायद्भव नाम. सद्गुरूने लिहून ठेवलं, मायेमध्ये कोण उद्भव करताय ते दाखवण्यासाठी ज्ञान दशकच भेटला पाहिजे. आणि ज्ञान दशक भेटल्याशिवाय मायेमध्ये कोण उद्भव करतात ते कोणच दाखवत नाही. कारण या मायेमध्ये उद्भव करणारे आपल्याला माहिती नव्हते, म्हणून आपण कुठं कुठं गेलो, कुठं कुठं काय काय केलं अज्ञानापोटी. सद्गुरू बोले, जोपर्यंत ज्ञानदशक भेटत नाही तोपर्यंत मायेमध्ये उद्भव कोण करतात बघा. मायेमध्ये उद्भव करणारे बाहेर नाही, मायेमध्ये उद्भव करणारे आत आहेत. आणि आतल्यांची ओळख फक्त आतलाच देणार. सद्गुरू बोलले बघा. म्हणून त्याला म्हटलंय सद्गुरू साक्ष आत, बाहेर नाही. परब्रह्म तस्मै श्री सद्गुरू विनमान. दशक समाज दाखवला 7वा. 7 म्हणजे दास्य. 7वे भजन दास्य जाणावे, पडेले कार्य तितुकी करावे, सदा सन्निधीचे असावे देवद्वारी. आता सद्गुरूने देवद्वार कळलं पाहिजे. देवद्वार म्हणजे दासाचं श्रवण. देवाचं द्वार म्हणजे काय? हे देवाचं द्वार आहे. अखंड या देवाच्या द्वारामध्ये तुम्ही आम्ही तिष्ठत उभं राहिलं पाहिजे. आता मोक्ष काय? सद्गुरू बोलले मोक्ष लक्षण म्हटलंय, पण सद्गुरू बोलले मोक्ष म्हणजे काय? मेल्यावर मोक्ष नाही, मेल्यावर मोक्ष नाही, जिवंतपणी. सद्गुरू बोलले हा. आणि ही मोक्षाची पुण्याई तुम्ही आम्ही साठवतोय. काय करतोय? सद्गुरू बोलले मोक्षाची पुण्याई साठवायची. मनास होय विश्रांतीनी समाधान म्हणजे काय? तर बोले मोक्षच झाला ना, दुसरं वेगळं काय शोधतोस तू? हा. त्या मनाला या विश्वामध्ये कुठेही समाधान आणि विश्रांती आणि समाधान कुठेच नाही हो. एक मन आहे माणसाचं असं की ते फिरतय 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 फिरतय, खूप फिरतय. मग त्या मनाला स्थिर करायचं आणि मनासोबत विश्रांती आणि समाधान कधी? तर बोले निरूपणाच्या माध्यमातूनच. हा. मनासोबत विश्रांती आणि समाधान. कारण काय? ऐकल्याचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, या नाव श्रवण भक्ती. बघा सद्गुरू बोलले, म्हणून तुम्ही आम्ही अखंड श्रवणाच्या द्वारामध्ये तिष्ठत उभं राहिलं पाहिजे. कारण जर वैकुंठाधिपतीचं मृत्यूलोकामध्ये येण्याची इच्छा धरतोय, स्वर्गीची अमर इच्छिताती मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, आणि जे काय कथा निरूपण चाललंय, कथा श्रवण चाललंय, ते आम्हाला ह्या कथा अमृताचा रसस्वाद घेता यावा. परंतु घेता येत नाही का? तर बोलले ते अमर आहेत, अमर. सद्गुरू बोलले, तुम्ही आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या राघवे भेटीत आली. आणि हे दुर्लभ शरीर हे मनुष्य जन्मामध्येच मिळतं, बाकी ठिकाणी नंतर नाही. एक मनुष्य जन्म चुकला की नंतर ठेवलेलं नाही. म्हणून हे सगळं साधून घेण्यासाठी तुम्हाला मला आता हा मनुष्य जन्म दिलाय. कशा करता दिलाय? हा मनुष्य माणसाला वाटतंय जिंदगी में है क्या, खाओ पिओ मजा करो, पण सद्गुरू बोलले हा मनुष्य जन्म तुला दिलाय कशाला? हे न कळल्यामुळे माणूस काय करतोय? क्या है जिंदगी में है क्या? सद्गुरू बोलले कशा करता दिलाय हे सद्गुरू भेटल्याशिवाय कळून देणार नाही हो. तर सद्गुरू बोलले नरदेह परम दुर्लभ, जयचा अलभ्य लाभ, तेची होय सुलभ, संत संगी करुणी. वस्तू प्रकटाचे पाहता कोणाशीच न दिसे, नादना साधनी सायासे न पटे ठाई. सद्गुरू बोलले. त्यामध्ये समर्थान लिहून ठेवलं, मागा श्रोतयांचा पक्ष. आता मागा म्हटलंय, मागायचं काय? मागायचं हे कळलं पाहिजे. आता श्रोतयांचा पक्ष कुठला? तुमचा आमचा पक्ष एकच, त्याला म्हणतात पितृपक्ष. मग तुमच्या आमच्या पित्रांनी काय केलं ते तुम्ही आम्ही करणार. तुमच्या आमच्या मित्रांनी, सद्गुरू बोले तुमच्या आमच्या वाडवडिलांनी जर परमार्थ केला असाल उत्तम भाग, पण आमच्या तर वाडवडिलांनी केला नाही. पण त्यांना सोडवायचा अधिकार तुमच्या आमच्या जन्मामध्येच ठेवला. बघा सद्गुरूंनी सांगितलं की बोलले 21 कुळरी 42 कुळ उद्धरण्याचा अधिकार तुम्हाला आम्हाला दिला. बघा म्हणून म्हणलेला एवढा आलापी लाभ झाला की त्या पित्रांनी सुद्धा उत्साह मांडावा. 42 कुळ स्त्रियांना 42 कुळ उद्धरण्याचा अधिकार दिला. आणि म्हणजे पितृपक्ष. बघा तुमचा आमचा पक्ष कुठला? तर बोले पितृपक्ष. बाकीच्या दृश्यामध्ये पक्ष भरपूर आहेत, त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, पण समर्थाला कुठला पक्ष दाखवायचा आहे? मग तुमच्या आमचे पित्र उत्साह कधी मांडतील? तर सद्गुरू बोले सद्गुरू भेट झाली तर. बघा म्हणून बोलले ना, मागा श्रोते यांचा पक्ष. आता श्रोते आहेत काय मागणार? सद्गुरू बोलले
किता दिवसा होतो मोक्ष. समर्थांनी मागच्या समासामध्ये लिहून ठेवलं, विश्वासता निरूपणी मोक्ष लागेल तक्षणी. हा, मोक्ष म्हणजे काय, मेल्यावर नाही, जिवंतपणे. सद्गुरू बोलले, श्लोक अथवा श्लोकार्थ, श्लोक अथवा श्लोकार्थ, नाहीतरी एक पाद. श्लोकामध्ये सद्गुरूने 4 कडवी येतात, त्याच्यामध्ये नाही बोलले श्लोक अथवा श्लोकार्थ, अर्धा श्लोक म्हणजे 2 कडवी. त्याच्यामधलं सद्गुरूला श्लोक अथवा श्लोकार्थ, नाहीतरी एक पाद. एक पाद म्हणजे एक त्यातलं कडवं. सद्गुरू बोलले अधिकार एवढा मोठा आहे, श्लोक अथवा श्लोकार्थ नाहीतरी एक पाद. सद्गुरूले एक अक्षर जरी श्रवण झालं ना तरी मोक्ष दिलाय. काय दिलाय? हा, पण विश्वासता निरूपणी. हो, लक्षात घ्या. सद्गुरू बोलले मनासवय विश्रांती आणि समाधान म्हणजेच मोक्ष. वेगळा कुठे शोधायची गरज नाही. मेल्यावर मोक्ष नाही. बोलतो ना मेल्यावर काय, सद्गुरू मेल्यावर काय नाही, जे काय ते इथंच आहे. इथंच करणं, इथंच सूट. केल्या कर्माचे फळ प्राप्त होईल सगळं. मग काय करायचं हे तू ठरव. कारण माणूस कसं आहे, त्याला वाटतंय कोण बघतंय, मी करतो ती गोष्ट. तसं जर बघणारा बाहेर नाही, बघणारा आत आहे. सद्गुरू बोलले बघणारा बाहेर नाही, बघणारा आत आहे. आणि आत असल्यामुळं अखंड तो देहाचं ध्यान धरू नये. बघा, कोणाच्या सत्ती झाले शरीर, कोण बोलतो हरिविन, हे कळलं तर सद्गुरूले सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. हो, पण तो काय करतो, जो चालवतो त्याला बाजूला करायला बघतो, म्हणजे तो मान्यच करायला मागत नाही. सद्गुरू बोले मागा श्रोत्यांचा पक्ष किता दिवसा होतो मोक्ष, त्याची कथा श्रोते दक्ष होऊ नाही का. बघा, त्याची कथा. मग कथा सांगून पिंडातली व्यथा गेली पाहिजे. हो, तर कथा लावली चिल्याबाळाची. चिल्याबाळ माहितीये ना, चिल्याबाळाची कथा लावली, डोळ्यातनं पाणी काढलं, पण नंतर गेल्यानंतर सवय सारखाच. हा, मग कथा अशी पाहिजे की तुमच्या आमच्या पेंडातली व्यथा गेली पाहिजे. काय झाली पाहिजे. नाही तर चेल्याबाळाच्या कथा बऱ्याच अशा त्या भावनिक कथा, अशा गोष्टी सगळ्या, आणि ते माणूस तिथं रडतो, डोळ्यातनं पाणी काढतो. पण सद्गुरू बोलले फायदा काय, ते तेवढ्या पुरतं झालं. पण सद्गुरू बोलले अखंड जर तुमच्या आमच्या पिंडामध्ये जर मोक्षाची पदवी, मोक्ष हा अखंड पिंडामध्ये वास्तव्याला राहावं असं वाटत असेल तर सद्गुरू बोलले कथा अशी ऐकली पाहिजे की तुमच्या आमच्या पिंडातली व्यथा गेली पाहिजे. कारण अंतरी दोष भरला, त्या दोषाच्या धर्माला काय पाहिजे, निरूपणच पाहिजे. म्हणून आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरर्थक. बघा, आत्मज्ञान नसेल त्यांना सगळी कर्म निरर्थक ठेवलेली आहेत. जयाचं नाही आत्मज्ञान ते जितची प्रेता समान. सद्गुरू बोलले ज्याला आत्मज्ञान नसेल ना तो जिवंत आहे पण प्रेतासारखा. फायदा काय त्याचा. सद्गुरू बोलले म्हणून म्हणले ना, त्याची कथा श्रोते दक्ष होऊ नये का. हो, दक्ष होऊ नये का म्हणजे काय, एकदम दक्ष असलं पाहिजे. श्रवणाला जाताना तुम्ही आम्ही कसं असलं पाहिजे, अखंड दक्ष असलं पाहिजे. माझ्या जागा राहा. रात्र वैरीची, वैरी बाहेर नाही, वैरी आत आहेत. कधी हल्ला करते सांगू शकत नाही. बोलले ना, त्याची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका. हो, ऐका म्हटले म्हणजे ऐकत नव्हतो. बघा, तुम्ही आम्ही ऐका. सद्गुरू बोलले ऐका म्हटले, ज्या अर्थी तुम्ही ऐकत, आम्ही ऐकत नव्हतो म्हणून समर्थ बोलले ऐका, थांबा थांबा, ऐका ऐका. आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले तेच ऐका सावधपणे. बघा, थांबा थांबा, ऐका ऐका, आधीच ग्रंथ सोडू नका, सांगितले ते ऐका सावधपणे. सद्गुरू बोलले म्हणजे सावध पण महत्वाचं आहे. कारण समर्थाने मागच्या समासामध्ये तुम्हाला आम्हाला सांगून ठेवलं की बोलले श्रोता विनवी वक्ते अशी सत्संगाची महिमा कैसी, मोक्ष लाभे किता दिवशी हे मज निरूपावे. मोक्ष किती, कारण काय माणसाचा स्वभाव लालची आहे. तो आरंभीचं म्हणती देव मला काहीतरी देवायची वासना. कारण जनाचा लालची स्वभाव आरंभीचं म्हणत. बोलले ना, पुढे म्हटलं मग धरिता का साधूची संगती, धरिता साधूची संगती किता दिवस होती मुक्ती, हा निश्चय कृपा मूर्ती मज दिनास करावा. बघा, आता स्वतःला तो दिन समजायला का. सद्गुरू बोलले तो बोलला काय बोलतो, हा निश्चय कृपा मूर्ती मज दिनास करावा. बघा, तर ह्याचे प्रश्न खपतच नाहीत. सद्गुरू बोलले ह्याच्या प्रश्नासाठी समर्थाला 20 दशक 200 समाज लिहावे लागले, तरी पण त्याचे प्रश्न खपत नाहीत. प्रश्न वाढतेच आहेत. सद्गुरू बोलले सगळ्यात मोठा प्रश्न तो बाजूला राहिला, जन्माला हाच मोठा प्रश्न. तुम्ही आम्ही मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो हा सगळ्यात मोठा प्रश्न. सद्गुरू जर नाही भेटला तर हा प्रश्न अनवतरित राहील. पण हा प्रश्न विचारायला माणसाला वेळच नाही, आणि तो कुणाच्या लक्षात पण येत नाही विचारायचा. समजलं.
सद्गुरू बोलले, जन्माला आलो हाच मोठा प्रश्न मृत्यू लोकांमध्ये. कशाला आलोय, आलोय कुठून, उतरलोय कुठं, करायचं काय, जायचंय कुठं, हे न कळल्यामुळं जन्माला आला आणि हेल्याची अवस्था माणसाची झाली. मग हेल्याची अवस्था व्हावी नसेल, हेल्याची अवस्था जर थांबायची असेल, हेला जर व्हायचं नसेल, तर सद्गुरूला शरण गेलं पाहिजे. कारण शरणागतांची व्हायची चिंता तो एक फक्त सद्गुरू दाता. जैसे बालक वाढवी माता नाना यत्न करुणी. बघा सद्गुरू काय करतात, चिवचा कावचा माऊचा हे करून भरवतात. बघा कारण बुडते हे जन्म देखवेना डोळा, म्हणून येतो कळवळा. बघा म्हटलं मागा श्रोत्याचा पक्ष किता दिवसा होतो मोक्ष, याची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका. पुढे म्हणतं, मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे, संत संगी पावावे, मोक्षास कैसे. बघा मोक्षास कैसे जाणावे म्हणजे काय. आता ही काही वस्तू आहे का कुठली, ती अशी असं दाखवलं जाईल कुठली गोष्ट दृश्यामध्ये. अरे मोक्ष म्हणजे काय, तर बोले मनास होय विश्रांती आणि समाधान, यालाच म्हणतात मोक्ष. कारण या विश्वामध्ये मनाला विश्रांती कुठंच नाही. कुठं जातो, तू पिक्चरला जा, तू नाटकाला जा, तू नाटकं कर, तू दारू पे, तू जुगार खेळ, तू पिक्चरला जा, तू कीर्तनाला जा, तनातली किरकिर काय जाणार नाही. सद्गुरू बोलले तर त्या मनाला विश्रांती फक्त एकच ठिकाण. म्हणून बोलले ना, एकाग्र करून या म्हणून. पण कसं झालं पाहिजे, एकाग्र झालं पाहिजे. बळेची करावी साधन, या यत्नी आळसाची दर्शन होऊची नाही. बघा म्हणून सगळं सद्गुरू ज्यावेळी तुमचं आमचं मन एकाग्र होतं ना, त्यालाच म्हणतात मोक्ष. निरूपणाच्या माध्यमातून ज्यावेळी तुमचं मन एकाग्र होतं ना, त्यालाच म्हणतात मोक्ष. अजून कुठे शोधायची गरज नाही. एक अक्षर तरी एवढं झालं तरी मोक्ष ठेवलंय सद्गुरू बोलले. मोक्ष असं कैशी जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे. आता मोक्ष म्हणायचं कशाला. बघा प्रश्न बघा कसे आहेत, खतरनाक प्रश्न. एक प्रश्न कोणाचे तो तुमच्या आमचे येतो. सद्गुरू बोलले इथे दोष नाही कुणाशी, शिकवावे आपल्या मनाशी क्षणा. आणि ही जर शिकवण सद्गुरू दिलेली जर धरचिती धरली ना, तर मग सकळ सुखी ओळंगती, अंगी माने म्हणती अकस्मात. बोलले ना, मोक्ष कोणास म्हणावे, संत संगे पावावे, मोक्षास कैसे. संतांच्या संगतीने मोक्षास कैसे पावावे. सद्गुरू बोलले, संत ज्या वाटेने गेले त्या वाटेने तुम्ही आम्ही गेलं पाहिजे. मोक्षास कैसे पावावे. संतांनी जी पाऊलवाट तुम्हाला आम्हाला निर्माण करून गेली, त्या पाऊलवाटेवर जा, आईले तर नक्कीच पहिले तर पोचशील. बघा तुका म्हणे सोपी केली पायवाट. संत तुकारामांनी लिहून ठेवलं, तुमच्या आमच्यासाठी सोपी केली पायवाट, उतरावय भवसागर आहे. बघा संतांना किती कष्ट करावे लागले हो. कशासाठी. ही मानव जात, हा मनुष्य जन्म फुकट जाऊ नये, हा मनुष्य जन्म फुकट जाऊ नये म्हणून संतांना किती कष्ट करावे लागले. आणि महाराष्ट्र भूमी संतांची मांदियाळी म्हटलं. किती संतांची नावं आज पण अजरामर आहेत. आळंदी कुणाची, पैठण कुणाचं, देहू कुणाचं. आळंदी ज्ञानेश्वराची, पैठण एकनाथाचं, देहू तुकारामाची, जाम समर्थाचं. आज काय त्या क्षेत्रामध्ये काही शेट नाहीत काय, भरपूर शेट आहेत. पण आज पण अख्खं देहू, अख्खी पैठण, अख्खी आळंदी संत परंपरेच्या नावावर आहे. सद्गुरू बोलले. म्हणून समर्थ नेहमी सांगतात, हा माणूस बुडतोय त्याला देखविना डोळा, म्हणून संतांना कळवळा आला. आणि त्यांनी असं माध्यम तयार केलं, तो का म्हणे सोपी केली वाट. सद्गुरूंनी समर्थाने लिहून ठेवलं की न लगे मुक्ती धन संपदा, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. संत संग मिळाला की मोक्ष मिळालाच आहे. न लगे मुक्ती धन संपदा. मुक्त म्हणजे काय, मोकळा गेला. आता मोकळा म्हणजे कुठेतरी बांधला होता.
आता जिथून बांधा तिथून सोडवायचा. म्हणजे सद्गुरू बोलले बद्ध म्हणजे तो बांधा, मुमुक्ष म्हणजे मोकळा केला. समर्थांनी लिहून ठेवलं पुढं. सद्गुरू बोलले मोक्षास कैसे जाणावे, मोक्ष कोणास म्हणावे, संत संगे पावावे, मोक्षास कैसे, तरी बद्ध म्हणजे तो बांधला. बद्ध तरी तो बद्ध म्हणजे बांधला. बद्ध म्हणजे बांधला म्हणजे काय, जो जो ह्या मृत्यूलोकामध्ये जन्माला आला त्याला बांधलाय कोणी, तर अज्ञानाने बांधलाय. आणि जन्मता जे आहे ते अज्ञान संस्कारी ज्ञान उच्चते. बघा, बद्ध म्हणजे बांधला. बांधला म्हणजे काय, दृश्यात तर बांधलेला दिसत नाही पण बांधलाय. मग त्याला बांधणारे आहेत कोण, बघा बांधणारे याला आहेत कोण, ते जन्माला आल्यापासून बांधतात माणसाला. हळूहळू हळूहळू कुडे वाढे कुबुद्धी वाढे. बघा हळूहळू पुढे इलो लागला खेळाचा, कळप मिळवला पोरांचा, आल्या गेल्या डायाचा आनंद शकू आहे. कुठला डळा झाला लोळा, टाकून आली बोले अवकाळा. मग याची अवकाळा थांबायची. म्हणजे सद्गुरू बोलले जिथं बांधाय तिथून सोडवला पाहिजे ना. दोषातली गाई म्हैशी गुरं सोडता येतील, ती गोट्यात बांधलेली, तर दाव्यानं बांधलेली ती सोडवता येतील. पण हा बांधलेला दिसत नाही त्याला सोडवायचंय, कोण सोडवल. बघा बद्ध म्हणजे तो बांधला. काय म्हटलंय समर्थांनी लिहून ठेवलं, तरी तो बद्ध म्हणजे बांधला. आणि मोक्ष म्हणजे मोकळा केला. आता बघा मोक्ष म्हणजे काय, तर मोकळा केला. आता बांधलेला तर कुठल्या दोरीने दिसत नव्हता, पण त्याला मोकळा करायचंय, कोण करल. आणि कुठलं माध्यम, ठाईची बैसुनी एकच करा एक चित्त, सवडीने आवडीने आनंद आळवावा. बघा मोक्ष पाहिजे असेल तर आनंदाचं व्रत तुम्हाला मला केलं पाहिजे. बघा प्रथम ज्ञान प्राप्तीसाठी आणि अखंड करावं. कशासाठी, तर कृतज्ञपणाचा दोष लागू नये म्हणून करावे. कारण तुझे श्रवण दोपरी एकते चित्त शुद्ध करी, दुसरे जीव ब्रह्म ऐके करी, दोन्हीकडे उद्धार. बघा म्हणून समर्थाने लिहून ठेवलं, बद्ध म्हणजे तो बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा केला. सद्गुरू म्हणजे मोक्ष म्हणजे मोकळा केला. मोकळा केला म्हणजे काय केला, म्हणजे ते बोलतात ना तुमचे देव बांधले, तुमचं हे बांधलंय, तुमचं ते बांधलंय. तेव्हा सद्गुरूकडे गेले, त्यांनी सांगितलंय 5,000 रुपये खर्च आहे, तुमचे बांधलेले देव आम्ही सोडवतो. तेव्हा सद्गुरू त्याला बोलले, बाबा कधी सोडवणार आहे ते आम्हाला पण सांग, आम्ही पण बघू देवाला कसा बांधतात. देवाला बांधताय कसा, आम्ही पण बघू ना. तेव्हा त्याला कळलं देवाला बांधणारा आयुष्यामध्ये आहे का कोण. देवाला बांधणारा आयुष्यामध्ये आहे कोण. दरीला पंढरीचा चोर, गळा घालून या गळा. सद्गुरू बोलले बद्ध म्हणजे तो बांधला, मुमुक्ष म्हणजे मोकळा केला. लोकांनी आपल्याला फसवलं, तुझं हे बांधलंय, तुझं ते बांधलंय, एवढा खर्च येईल तेवढा खर्च येईल. सद्गुरू बोलले काय नाही, जाऊन अमक्या ठिकाणी श्रवणाला बस, बाकी काही करू नकोस. तुला कोणी बांधला हे कळेल. मोकळा केला. समर्थांनी काय केलं, जे बांधलेला होता आत्मंद बांधतात त्याला, आणि असा बांधतात त्याला म्हणतात कामक्रोध खवळला, अंबावी पालटला, प्रत्यक्ष दिसेल. त्याला कैसा म्हणावं भला, अमृत सेविताच पावला मृत्यू राहो. जोपर्यंत शरणरूपी अमृत जो राहू पावत पेत नाही तोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही. आता असो हो, हे बोलणे अधिकारासारखे घेणे, पण तो अभिमान त्याकडे उत्तम होतं. मागे ज्यांनी श्रोत्यांनी ज्याचा आक्षेप घेतलाय ते सद्गुरू दाखवतात. मागा श्रोते आक्षेपले, जे ग्रंथी काय बोलले ते सकाळी निरूपले संकलित मार्गे. मग ते सगळ्यांची ओळख सद्गुरू देतात. आक्षेप कोण घेतात, पिंडातला काम, पिंडातला क्रोध, पिंडातला लोभ, पिंडातला मत, 68-64 वासना, भावना, इच्छा, मनीषा, कामना, ते सगळे आहेत कुठं, बांधणारे आहेत कुठं, बाहेर आहेत का. ते माणसाला असा बांधतात ना, सद्गुरूला जर नाही भेटला तर 84 लक्ष योजनाच पोहोचवतात डायरेक्ट. म्हणून बोलले ना सद्गुरू, एका मनुष्य जन्माची चूक एवढा फेरा. एवढा फेरा म्हणजे किती, 83,99,999 योनी. एका मनुष्य जन्माची चूक एवढा फेरा, आणि एवढ्यांची पुण्य आहे. तो हा नकशिकांत उत्तमाचा. म्हणून सांगणार देह जोडी. सांग म्हणजे एकदम टकाटक उत्तम. सांग म्हणजे सगळं अवयव बरोबर दिले, सगळं 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 बरोबर दिलं, सगळं एकदम टकाटक केलं. सांग नरदेह जोडले ना परमार्थ बुद्धीच विसरले.
हा? गरबी म्हणे सोहम बाहेर पडताची म्हणून बोलतो कवा कवा कवा, मी बोललोच नाही, कारण मुळी संकल्प कुठला होता, तर हरिसंकल्प. म्हणून सद्गुरू बोलले तरी तो बद्ध म्हणजे बांधला, आणि मोक्ष मोक्ष म्हणजे मोकळा म्हणजे मोकळा झाला. तो संत संगी कैसा लादला तेही ऐका. हं? या संत संघामधून तो कसा मोकळा झाला ते पण ऐकावं. सद्गुरू बोलले. पुढे लिहिलं, प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला, तो विवेके मुक्त केला साधूजनी. बघा, आता विवेके मुक्त केला बोलले साधूजनी, बरोबर आहे, पण विवेक पिंडामध्ये जन्माला यायचा म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे मायेचं लग्न त्या ब्रह्माशी लावलं पाहिजे, आणि अखंड विचाराचं मंथन दिलं पाहिजे, ज्या माध्यमातून तुमच्या आमच्या पिंडामध्ये विवेकाची जागृती, विवेकाचा जन्म तुमच्या आमच्या पिंडामध्ये होईल. सद्गुरू लिहिलं, प्राणी संकल्पी बांधला. आता संकल्प कुठला, तर मुळी संकल्प तो हरिसंकल्प. आता मुळी संकल्प हरिसंकल्प म्हणजे काय, तर बोलले देवा मज सोरविशी येतो ना. काय, आईच्या गर्भामध्ये 9 महिने 9 दिवस कितपत पडला होता. ओका नरकाचे रस झिरपती तेथे कटवांग तट. सद्गुरू बोलले त्या घाणीमध्ये कितपत पडला होता. अत्यंत दोषेच्या विटाळा, प्रजेश्वरीचा जो विटाळा त्याचा आळून झाला गाळ, त्या गाळाचे जे केवळ शरीर आहे, त्या घाणीमध्ये हा कितपत पडला होता. आणि तिथे त्यांनी केला तो संकल्प केला कुठला, हरिसंकल्प. मुळी संकल्प कुठला, तर हरिसंकल्प. सद्गुरू बोलले प्राणी संकल्पे बांधला. संकल्पाने बांधलेला आहे तो. कशाने, प्राणी संकल्पे बांधला. सद्गुरू बोलले मुळी संकल्प हरिसंकल्प. त्यांनी एवढ्या घाणीमध्ये कितपत पडला होता तरी तिथंच भगवंताला निवेदन ठेवलं, देवा माझं जरी सोडविषय येतो ना तरी मी सोयीत करीन. सोयीत करीन म्हणजे काय करीन, तर मृत्यू लोकामध्ये उतरल्यानंतर सद्गुरूला भेटीन, सत्कर्म करीन, आणि अखंड परमार्थ म्हणून सुटीन. काय करीन, मुळी संकल्प हरिसंकल्प. देवा मज जरी सोडविषयी येतो तरी सोयीत करीन, गर्भवास हा चुकवीन, पुन्हा इथं येणार नाही. म्हणजे काय, गर्भवासामध्ये पुन्हा येणार नाही असा त्यांनी संकल्प केला. हरिसंकल्प म्हणतात हरिसंकल्प. सद्गुरू बोलले गर्भी म्हणे सोहम बाहेर पडताशी म्हणे कोहम. ज्यावेळी संकल्पाप्रमाणे ह्याला सोडवला आणि गर्भातून सुखरूप बाहेर काढला, आणि बाहेर काढल्याबरोबर हा बोलायला लागला कवा 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 कवा. तरबी म्हणे सोहम बाहेर पडताची म्हणे कोहम. पुढे म्हटलंय सद्गुरू बोलले प्राणी संकल्पे बांधला तो जीवपणे बद्ध झाला. काय झाला, ज्यावेळी मृत्यू लोकांमध्ये तो बरोबर त्या गर्भामधून मृत्यू लोकांमध्ये उतरल्याबरोबर जीवपणे तो बद्ध झाला. काय झाला, मृत्यू लोकांमध्ये उतरल्याबरोबर लोक भेटली आणि त्याला बदलवलं, कवा 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 कवा. आणि त्याला मुक्त कशातून करायचं आहे, तर विवेके मुक्त झाला. विवेके मुक्त केला साधूजनी. बघा, विवेके मुक्त केला. मग सद्गुरू बोलले बाळपण नेमता गेले, तारुण्यागे विसल्या विषयांकडे, मग वृद्धपणी नाना रोग मग भोगणे लागे कर्म भोग, मग भगवंताचा योग करण्यावेळी जिवंतपणे जर सार्थक नाही झाले तर व्यर्थ आयुष्य निघून जाईल. बाबा मुळी धान्याचं नाही पेरले तर ते उगेल कसे. बघा, म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, सद्गुरू बोलले त्याला विवेकातून मुक्त करायचं आहे. काय करायचं आहे, पण त्यांनी जिथे विवेकाची रुजून पिंडात केली जाईल अशा ठिकाणी जाऊन बसलं पाहिजे ना. कारण सद्गुरू बोलले कोणी एक दोघे जण पृथ्वी फिरती उदासीन काळ क्रमणे लागून कथा आरंभिली. आता कोणी एक दोघे जण म्हणजे कोण, तर माया आणि ब्रह्म. त्या माया आणि ब्रह्माचं विवरण सद्गुरू बोले माया आणि ब्रह्माचं लग्न लावायचे, त्यांना विचाराचं मंथन द्यायचे. काय करायचे, आणि त्यांच्या विचाराच्या मंथनातून ज्या पुत्राचा जन्म झाला त्याचं बोले नाव विवेक. म्हणून बोले ना
सद्गुरू प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला, तो विवेकी मुक्त केला साधू जनी. बघा, मग बोलले तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. आहे तरी देहधारी काहीच नाही त्याच्या अंतरी, तयास पाहता ना मग वरी वरी कळेल कैसे. म्हणून ते बोले कळावया शोधावे अंतर तव, तो नित्य निरंतर पाहता विकार सुद्धा निर्विकार होते. मग विकारांना निर्विकार स्थिती प्राप्त करून द्यायची. बघा, काम पाहिजे, उत्पत्तीसाठी काम पाहिजे, खाण्यासाठी लोभ पाहिजे, क्रोध पण पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजेत, वासना पाहिजे, नाही तर माणूस जेवू शकत नाही. कारण कासण्याचे प्रकार म्हणजे खायची वासना, प्यायची वासना, लिहायची वासना, भोगायची वासना. वासना पाहिजे पण सद्वासना पाहिजे, कुवासना नको. म्हणून सद्गुरू बोलले प्राणी संकल्पे बांधला, जीवपणे बद्ध झाला, तो विवेके मुक्त केला साधू जनी. मी जीव ऐसा संकल्प, दृढ धरला जेते कल्प, तेने प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. काय म्हटलंय? मी जीव ऐसा संकल्प. मग त्याला वाटतं काय मीच आहे, मी 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 आणि माझं, मी आणि माझं, मी आणि माझं, या अवघ भ्रांतीचं ओझं. तो जीवपणे बद्ध झाला. काय झाला? मी जीव ऐसा संकल्प. त्यांनी संकल्प काय केला? मूळचा हरिसंकल्प विसरला आणि मृत्यूलोकामध्ये उतरल्यानंतर लोक भेटल्यानंतर तो मी कडे वळला. कुठं वळला? मी, माझं. सद्गुरू बोलले अहंकार, ताटा, गर्व या सगळ्या गोष्टींकडून मी जीव मज, मी जीव ऐसा संकल्प त्याने दृढ धरला. काय केला? दृढ धरला. ते गेले कल्प गेली तरी पण त्याने दृढ धरून ठेवला त्याला. त्यांनी प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. कसं झाला? त्याच्याकडे मग हे सगळं धरल्यानंतर काय? ते देहबुद्धी, ती आत्मबुद्धी. काय देहबुद्धी म्हणजे काय? जी बुद्धी होती ती काय झाली? ती देहबुद्धी झाली. देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. देहबुद्धी आत्मबुद्धी करण्यासाठी काय करावी? तर सदा संगती सज्जनाची धरावी. देहबुद्धीचा अखंड देहबुद्धीच्या नादाला लागून तो नको नको ती कर्म करायला लागला. मग कुडी वाढे, कुबुद्धी वाढे. देहबुद्धीच सद्गुरू बोलले कारण बुद्धी देणे भगवंताची, बुद्धिवीन माणूस कचे राज्य साडून भुकाचे भीक मागे. कारण माणूस एकदा देहबुद्धीच्या नादाला लागला. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात देहबुद्धी आत्मबुद्धी करावी. मग देहबुद्धी आत्मबुद्धी कधी होईल? संत संगती धरली पाहिजे. मी जीव ऐसा संकल्प, दृढ धरिला जेते गेले कल्प, तेने प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. जीव ऐसा संकल्प, दृढ धरिता गेले कल्प, तेने प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीन आता. बघा, तो काय म्हणतोय? मी जीव आहे. प्राणी बापडा बोलतो. मी जीव आहे, मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण. मग जीवाला बंधन आहे, बरोबर आहे, पण त्या बंधनात सुटायचं असेल, बंधन तोडायचं असेल तर सद्गुरू शिवाय पर्याय नाही. मी जीव मज बंधन, मज आहे जन्म. आहे जन्म मरण, ज्याने जन्म घेतला त्याला मरण आहे. पण आहे ना मरण, म्हणूनच राखावे बरे पडत. जन्माला मरायचंय ना, मग असंच का मरायचं? करू परमार्थाने मरू ना. बघा, मी जीव मज बंधन, मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीन आता. मग सद्गुरू बोले केल्या कर्माचे फळ आपण भोगीन आता, त्यापेक्षा कर्मच चांगली करणार. फळे रसाळ गोमटी येतील. कारण कलियुग कर्मावर आधारित आहे. जैसा कर्म तैसे फळ, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून माणूस मागतो नुसतं फळच मागतोय, फळच मागतोय, फळच मागतोय. सद्गुरू नेहमी सांगतात, अरे फळ काय मागतोस? बागाचा मालक माग. फळं बागता एकदेशी, बागाच्या बागा त्याच्यापाशी. मग सद्गुरू बोलले उत्तम बीजापोटी फळे रसाळ गोमटी. बघा, मग बीज कसं पाहिजे? तर उत्तम पाहिजे. मग फळं कशी येतील? रसाळ गोमटी. बघा, फळ मागता एकदेशी, बागाच्या बागा त्याच्यापाशी. मग बागाचं फळं काय मागतोय? बागाचा मालक माग. म्हणून ठेवले अनंत तैशीचे राहावे, चित्ते असू द्या मग समाधान. समाधान ते सज्जनाशिणी योगे, सज्जनाचा योग आला तर समाधान.
नाही तर माणूस नुसते फळच मागतोय, फळच मागतोय, फळच. फळ म्हणजे काय? गाडी दे, घोडा दे, बंगला दे. आता त्याची फळं संपतच नाही, त्याची मागणी संपतच नाही. आणि ह्याच्या मागण्या दाखवायच्या आहेत. ह्या तुझ्या मागण्या आहेत. हा? सद्गुरू बोलले, मी जीव माझं बंधन मज आहे जन्म मरण, केल्या कर्माचे फळ आपण भोगीन. आता बघा, स्वतःलाच बोलतोय पण त्याच्याप्रमाणे कृती करत नाही. माणूस नुसता स्वतःला पश्चाताप दाखवल्यासारखं करतोय. हा, म्हणजे बोलतात ना, ते स्मशान वैराग्य येतं त्याच्याकडं. कुठलं? तो दारू पिऊन स्मशानामध्ये मेलेला असतो, दारू पिऊन मेलेला असतो, तो स्मशानात जातो, उद्यापासून दारू सोडली. बायकोला वाटतं बरं झालं, नवऱ्यानं दारू सोडली, देव पावलाय. माझ्या नवऱ्यानं सोडल्या दारू, आता बाई देव पावलाय. बायकोला बरं वाटतं. बायकोला बोलला, स्मशानावरून त्याला अग्नी देऊन आला आणि बायकोला बोलला की मी आजपासून दारू सोडली. बायकोला बरं वाटलं. आज बोलले मी दारू सोडली म्हणजे बाबा बरं झालं. हा संध्याकाळी येताना ताईटच होऊन आला. बायको बोलली, अरे तुम्ही तर बोलले होते ना दारू सोडली. हो बोलले, आतमध्ये सोडली. म्हणजे सद्गुरू बोले, ऐसा 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 संकल्प काय कामाचा, हा ऐसा वैराग्य काय कामाचं. हा, म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, केल्या कर्माचे फळ भोगीन आता. बघा, कारण कर्माचं लिखाण लिहिलं जातं. हे कलियुग कर्मावर आहे आणि ते लिहिलं जातं ती कर्माची लिखाण. तैसे ज्याचे कर्म तैसे, सदैव भगवंताने लिहून ठेवलं ना भगवद्गीतेमध्ये. हा, कारण धर्माला ग्लानी आली तेव्हा भगवत सद्गुरूला कार्याला यावं लागलं. यदा यदा धर्मस्य ग्लानी भवती भारतात. ज्यावेळी धर्माला ग्लानी येते त्यावेळी भगवंताला कार्याला यावं लागतं. त्यावेळी पण कौरव मातले समर्थाला कार्याला यावं लागलं. सद्गुरू बोलले. पुढे लिहिलं, पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे, पापाचे फळ ते दुःख. कारण सद्गुरू बोलले, पाप पुण्याची समग्रत्व. तुम्ही आम्ही आणले ते दोन्ही बरोबर आणले. कारण जन्म मिळण्याची जी हे आहे ना, ती अशी आहे 50-50, अर्ध पुण्य अर्ध पाप. पापाची पुण्याच्या वेळी समता झाली तेव्हा नरदेह भेटला. पाप पुण्या समग्रत्वा नरयोनिषी जायते. सद्गुरू बोलले त्याच्यामध्ये समाधान लिहून ठेवलं, पापाचे फळ ते दुःख आणि पुण्याचे फळ ते सुख. पण माणसाने हात घातला पहिला पुण्य येईल. तो म्हणतो काय माहितीये का, जिंदगी में है क्या बोलतो, खाओ पिओ मजा करो. हा, अरे सुकृत असताच भोगी ती, सुकृत असताच ढकलून देती. सद्गुरू बोलले, जो शिल्लक आहे तोपर्यंत भोगतील. हो, सुकृत म्हणजे शिल्लक, शिल्लक म्हणजे पुण्य. जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत तुला भोगतील. नंतर मग सुख सुख म्हणता अवघे दुःख ठाकून आले. भजन सगळे गेले, चित्त दुचित्त झाले. मी चित्त दुचित्त थांबवायचं असेल तर सद्गुरू भेट झाली पाहिजे. सद्गुरू बोलले, पापाचे फळ ते दुःख. बघा, समर्थाने लिहिलं, मी आम्ही जन्माला आलो हाच मोठा प्रश्न आहे. म्हणून बोले ना, जन्म दुःखाचा अंकुर. जन्म काय? तुम्ही आम्ही मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलो हे आहे काय खरं? तर बोले जन्म दुःखाचा अंकुर. दुःखाचा अंकुर म्हटले, अंकुर म्हणजे फुटवा. आता अंकुर जन्म दुःखाचा अंकुर आहे. आता हे अंकुरच दुःखाचं आहे तर फळं कसली येतील? झाड कसलं येईल? फांद्या कसल्या येतील? दुःखाचेच येतील ना. मग हा अंकुर खुटवायचा आहे, काय करायचंय? मग हा अंकुर कशातून खुटवता येईल का? तर सत्कर्म योगी वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. ह्या माध्यमातून हा अंकुर खुटून जाईल. समर्थाने लिहिलं, जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर. जन्म आहे कसा? सद्गुरू बोलले, जन्म ज्यासाठी जन्माला त्यासाठी दुःख आहे. जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर चढे नाहीचा. सागर कधी आटलाय का? शोकाचा सागर येतो. मग काय दुःख काय कमी असतील का? ज्या अर्थी पापाची पुण्याची समता झाली, नरदेह भेटला, त्या अर्थी जन्म झालाय, त्या अर्थी दोन्ही गोष्टी बरोबर आणल्या. ह्यांनी पहिला हात घातला तो पुण्य येईला. पुण्य त्याला वाटलं, सद्गुरू बोलले रोका अडका दान करू, पुढे लिहिलंय सगळं. त्याला वाटलं मला पुण्याई मिळेल. सद्गुरू असं नसतं ते.
हे असं नसतं. पापातून पुण्य कधी वजा होत नाही, पुण्यातून पाप कधी वजा होत नाही. ही खाती अखंड स्वतंत्र आहेत आणि कार्डाव अखंड तुझे लिहिलेले आहेत. हे चित्रगुप्त हे कर्माचं लिखाण लिहिलं जातं बघा. म्हणून मला नित्य काळाची संगती न कळे होणाराची गती. तुमच्या आमच्याबरोबर काळ अखंड वास्तव्याला आहे. नित्य काळाची संगती न कळे होणाराची गती. कर्माप्रमाणे प्राणी पडते देशी अथवा विदेशी. मग करायचं काय ते आताच ठरवा हो. कारण पापाचे फळते दुःख आणि पुण्याचे फळते सुख. हा, सद्गुरू बोलले. सद्गुरू बोलले बघा. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. बघा. पण माणसाला जरा दुःख आलं ना की लगेच त्रासतोय. त्याला दुःख नकोय. असं जर असतं तर दुःख भोगायचं, कुणाला पैसे देऊन जर दुःख भोगायचं असतं तर देहाला दुःख झालंच नसतं हो. मग आपण सांगितलं असतं हे ₹1,00,000 घे आणि मला ताप आला एवढा भोगून घेतो. हा, माझं मोठे मोठे जे करोडपती आहेत त्यांनी तेच केलं असतं. पण हे पापपुण्य समकृताचे दोन्ही जे भाग आहेत ते स्वतःला भोगावे लागतात बघा. कारण समर्थाने लिहून ठेवलं, भागवतामध्ये एकनाथाने लिहून ठेवलं, अत्यंत सुकृते स्वर्गाचढे. अत्यंत सुकृते स्वर्गाचढे. स्वर्गाचढे म्हणजे काय तर सुख प्राप्त होतं. सुकृत म्हणजे काय तर बोलले शिल्लक. अत्यंत सुकृते स्वर्गाचढे अत्यंत पापे अधोगती घडे. हा, पाप पुण्य निशेष झडे तय आतुडे निजमुक्ती. मग तुम्हाला आम्हाला पाहिजे ती काय पाहिजे तर निजमुक्ती पाहिजे बघा. हा, सद्गुरू बोलले पापाचे फळते दुःख आणि पुण्याचे फळते सुख. पाप पुण्य आवश्यक भोगणे लागे. पाप पुण्य भोगणे सुटेना आणि गर्भवासही तुटेना. ऐशी जयाची कल्पना दृढ झाली. पाप पुण्य तुटेना. पाप पुण्य भोग सुटेना बघा. हा भोग सुटणार नाही. आणि भोग सुटेल कधी तर जोपर्यंत सद्गुरूला शरण जात नाही तोपर्यंत हा भोग सुटत नाही हो. तो भोगावाच लागेल बघा. कारण सुखानंतर दुःख आहे, दुःखानंतर सुख आहे. सुखाशिवाय दुःखाची किंमत कळत नाही आणि दुःखाशिवाय सुखाची किंमत कळत नाही. चढानंतर उतार, उतारानंतर चढ. सद्गुरू बोलले. हा, उताराची किंमत चढाशिवाय करणार नाही, चढाची किंमत उताराशिवाय करणार नाही, चांगल्याची किंमत वाईटाशिवाय करणार नाही, वाईटाची किंमत चांगल्याशिवाय करणार नाही. हे लक्षात घे बघा. रावणाशिवाय श्रीरामाला किंमत नाही ना की श्रीरामाशिवाय रावणाला किंमत नाही. दोन्ही गोष्टी आवश्यक बघाव्याच लागतील तुला. खरं सद्गुरू बोलले चांगला आणि वाईटाचा निवाडा करायचा म्हणजे समर्थाला सगळं उभं करावं लागलं ना या दृष्टीमध्ये. हा, पाप पुण्य आवश्यक भोगणी लागे. म्हणून बोले ना पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना. ऐशी जयाची कल्पना दृढ आली. हा, सद्गुरू बोलले गर्भवास थांबायचंय. काय करायचंय म्हणून बोले ना संत तुकाराम बोलले हो तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हा सुखाचा गर्भवास तुमचा आमचा फक्त मनुष्य जन्म. इतर मी सुखाचा गर्भवास ठेवला नाही. त्वचे विना गर्भ खोळे तो मातेची होती ढवाळे. हा, काय जर 16 सद्गुरू बोलले. मग गर्भवास सुखायचा असेल तर सद्गुरू शिवाय दुसरा कोण नाही सोडवणार हो. गर्भवास चुकवणारा फक्त एकच, जा सद्गुरूशी शरण. नाही तर एका जन्माची चूक मग गर्भवास किती. आणि शेवटचा जन्म हा मनुष्य आहे. इथं सुटका आणि इथून बंद म्हणजे तो बांधला बंधनात अडकतो बघा. हा, जसे कर्म तसे फळ. म्हणून बोले ना पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना. ऐशी जयाची कल्पना दृढ झाली बघा. त्या नाव बांधला जीवपटी बद्ध झाला. जैसा सोयी बांधून कोसला मृत्यू पावे बघा. तैसा सोयी बांधून कोसला म्हणजे तो रेशमाचा किडा त्या स्वतःच्या भोवतीच तो रेशमाची जाळी निर्माण करतो आणि त्याच्यामध्येच मरतो. तशी माणसाची अवस्था झाली. कोसला ना. चेवी सापे बेडूक धरला गिळू लागला लढणीशी. जेवी सापे बेडूक धरला. हा, साप बेडूक ते गिळीन बेडूक मग हे माशा ते कवळी तशी माणसाची अवस्था झाली. हा,
अरे बाबा, आहे ना मरण, मग राखावे ना बरे पण. हा, किती जरी माशा खाल्ल्यात सापा, तरी शेवटी तू पण काळाच्या जाबड्यात येस. हा, तैसा मृत्युमुखी पडली विषय बोली जमती. म्हणून सद्गुरू बोलले, त्या आळसू ज्यांनी केला तो सर्वस्वी नागवला. प्रतिता परमार्थ हातीचा गेला, आवृत्ती पडला भूचक्री. ऐशी जाणून ऐदुराया देहाच्या लवलाया. परमार्थ साधावया बोले उद्यत्य व्हावे, म्हणून छेदुनी आळसही दौडी निद्राशी. आत्मचिंतन अरडिशी अविश्रामीशी साधावे. तर तुम्ही आम्ही आलो होते आत्मलग्न साधण्यासाठी. काय म्हणून बोले ना, पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना. ऐशी जयाची कल्पना काय झाली, दृढ झाली. बघा, हा, मग ही कल्पनेची कल्पना थांबवायची, कोण थांबवल? हा, सद्गुरू काही सांगत नाही, बोलता फक्त श्रवणाला बस, बाकी काही करू नकोस. नको नारळ, नको तुरा, नको हार, काही नको. फक्त तू एका ठिकाणी श्रवण कर बस. दुसरं कुठलंही साधन सद्गुरू देत नाही. तो नाही लागत, पैसा नाही लागत, अडका नाही लागत, काय नाही. फुकट जाऊन नाही, फुकट दिलं. बघा, तुम्ही आम्हाला फुकट जाऊन नाही म्हणून फुकट दिलं. बघा, हा, संतांनी कधी कुठल्याही गोष्टीचं विक्रा केला नाही हो. बोलले ना, कीर्तनाचा विक्रा मातेशी गमणं, सद्गुरू बोलले. हा, सद्गुरू बोलले म्हणून बोलले ना, पाप पुण्य भोग सुटेना आणि गर्भवासही तुटेना. ऐशी जयाची कल्पना दृढ झाली. त्या नाव बांधला जीवपणे बद्ध झाला. जैसा सोयी बांधून कोसला मृत्यू पावे. बघा, शेवटी काय तर बोलले, मृत्यू पावे. जन्माला हेला आणि हेला वाहत 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 तशी गेला. व्यर्थ व्यर्थ आयुष्य निघून गेले. अरे बाबा, मुळी धान्याचं नाही पेरले. हा, उगवायचं म्हणजे पेरायला पण पाहिजे ना. पण काय पेरायचं हे पण कळलं पाहिजे. हा, जसं पेराल तसं उगवण. लावल्या बोरी बाबळी आणि हापूस आंब्याची अपेक्षा करशील, कसं जमल? हा, बोरी बावळी लावले तर काटेच येतील. हा, म्हणून सत्कर्म योगी वय घालवावे आणि सर्वांच्या मुखी मंगल बोलवावे. बघा, तैसा प्राणी तो अज्ञान, नेने भगवंताचे ज्ञान. म्हणे माझे जन्म मरण सुटे चिना. बघा, मग हे सगळं कशामुळे घडतंय तर बोले अज्ञान. माणसाच्या पिंडात काय कमी अज्ञान आहे का? हा, पण जन्मता जायते अज्ञान, संस्कारे ज्ञान उच्चते. बघा, जोपर्यंत बोलले ना, जन्माला आला तो प्रत्येकजण शूद्र म्हणूनच. तुम्ही आम्ही जन्माला आलो तो शूद्र म्हणूनच. जन्मता जायते शूद्रा. मग ते कुठलं पण कुळ असू द्या, तो ब्राह्मण असू द्या, नाहीतर कुठला फॉरेनचा असू द्या, नाहीतर किती इंग्लिश बापाचा बेटा असू द्या, तरी पण तो शूद्रच. हळूहळू संस्कार होतात त्याच्यावरती. ज्याप्रमाणे संस्कार होतील त्याप्रमाणे त्याला ज्ञानाचा उच्चांक गाठता येतो. बघा, सद्गुरू बोलले. आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रत्येक याच्यामध्ये विधी ठेवलेला आहे. आणि सद्गुरू देतात तो कर्माचा विधी. कशाचा विधी? म्हणून समर्थाने आता काय केलं तर बालपणापासूनच त्याला हातात घेतला. कशात? कारण सद्गुरू बोलले, कोडी वाढे कुबुद्धी वाढे. ही कुबुद्धी वाढू नये म्हणून ती स्थिर थांबावी, थांबून ठेवावी कुबुद्धीला. सद्गुरू बोलले, ही कुबुद्धी त्या माणसाकडे, त्या बाळाकडे येऊच नाही म्हणून सद्गुरू काय करतात तर लहानपणापासूनच त्याला हातात घेतला. हा, सद्गुरू बोलले, हा, खायची बैसोनी करा एकच. काय बोलले? तैसा प्राणी तो अज्ञान. प्राणी आहे कसा? अज्ञानच आहे ना. हा, जन्मता जायते शूद्रा, संस्कारे ज्ञान उच्चते. जोपर्यंत सद्गुरू बोलले, तुम्ही आम्ही जन्माला आलो शूद्र म्हणूनच, पण शरीरवर्ण पालटायचा म्हणजे 7 रेखा लंगायला पाहिजेत ना. 7 रेखा उल्लंघल्या पाहिजेत ना. जोपर्यंत 7 सप्तरेखा उल्लंघत नाही तोपर्यंत तो बोला ना, मी ब्राह्मण. म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात, आम्हाला जन्माचा ब्राह्मण नको, आम्हाला कर्माचा ब्राह्मण पाहिजे. बघा, आम्हाला जाणव अडकवणारा ब्राह्मण नको, आम्हाला जाणीवीतला पाहिजे. आम्हाला संस्कृत बोलणारा ब्राह्मण नको, आम्हाला संस्कृतीतला पाहिजे.
तुमच्या आमची पण समर्थाने मुंज केली. मुंज केली म्हणजे काय केलं? सद्गुरू काय करतात? प्रत्येकाची मौजी बंधन करतात. मुंज म्हणजे मौजी बंधन. तुमचं आमचं मौजी बंधन केलं. मौजी बंधन केलं म्हणजे काय केलं? तर सद्गुरू बोलले तुमच्या आमच्या मौजेवर बंधन आणलं. बघा, तुमच्या आमची मौज काय हो अज्ञानामध्ये? हा हा तुमच्या आमच्या अज्ञानामध्ये मौज काय कमी होती का? हा काय काय कर्म केली? हा मौजेवर बंधन आणलं. मौजी बंधन म्हणजे काय? मौजेवर बंधन आणलं. बघा, आणि जोपर्यंत मौजेवर बंधन आणत नाही तोपर्यंत बोलले ब्राह्मणात त्याची गणना होत नाही. बघा, हा? तुम्ही आम्ही क्षत्रिय शूद्र वैश्य, सद्गुरू बोले त्याला ब्राह्मणाची पदवी द्यायची. बघा, सद्गुरू बोले तैसा प्राणी तो अज्ञान नेने भगवंताचे ज्ञान. आता अज्ञानामध्ये त्याला भगवंताचं ज्ञान कुठून येईल हो? हा तो म्हणतोय देव कोण? कोण देव? हा देव बीव कुछ नाही, मीच देव आणि माझीच पूजा करा. हा आज विश्वामध्ये चाललंय काय? हा? एक म्हणतोय देव दाखवा, सद्गुरुकडे देव नाही अशी जागा दाखवा. नेने भगवंताचे ज्ञान. हा तो बोलतो देव असा कुठेतरी राहतो वरती, तिथे एक झोपडी आहे, तिथनं सगळं हलवतो. देवाची व्याख्या प्रत्येकाने आपल्या 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 बुद्धीच्या ऐपतीप्रमाणे लावली. बघा, पण सद्गुरू भेट झाली, संत भेट झाली तर सांगतील जवळी 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 अंतरी, पण भेट नाही जन्मवली. अरे काया ही पंढरी, त्याच्यामध्ये आत्मा हा विठ्ठल नांदवतो केवळ पांडुरंग. अखंड 28 युग झाली पांडुरंग विटेवरच उभा आहे. जोपर्यंत पांडुरंग विटेवर आहे तोपर्यंतच विट उभी आहे. जोपर्यंत पांडुरंग विटेवर आहे तोपर्यंत वीट उभी आहे. जोपर्यंत पांडुरंग विटेवरनं उतरत नाही तोपर्यंत वीट उभी. एकदा का पांडुरंग त्या विटेवरनं उतरला की बोल वीट आडवी. मग विटेला उतरायला लागते 4 जण चलोबाई चौकांच्या खांद्यावर. म्हणून सद्गुरू बोलले जोपर्यंत स्त्री आहे तोपर्यंत स्त्री, नंतर कैलास, नंतर स्वर्गवासी. बघा, म्हणून सद्गुरू बोलले तैसा प्राणी तो अज्ञान नेने भगवंताचे ज्ञान. म्हणे माझे जन्म मरण सुटेची ना. कसं सुटेल? हा असं नुसतं बोलून सुटेल काय? त्याच्यासाठी शरण गेलं पाहिजे. आता शरण कोणाला गेलं पाहिजे हे कळलं पाहिजे. म्हणून सद्गुरू बोलले ना आम्ही बहुपुण्य केले राघवी भेटी झाली. या विश्वामध्ये भेट असेल, दुर्मिळ भेट असेल ती सद्गुरू भेट. बघा, बरेच फिरते आज, बरेच विश्व परमार्थ करतोय. प्रत्येक जण बोलतोय आम्ही परमार्थ करतोय, पण सद्गुरू बोलले सद्गुरू भेट होणं हे सगळ्यात दुर्मिळ योग आहे हो. हा आहे तरी परम दुर्लभ परिजनाशी झाला दुर्गम. आहे तरी परम सुगम परिजनाशी झाला दुर्गम. काय जायचे चुकले वर्म सत्समागमाकडे. जणी अहंता भक्षिली जाणीवीची त्या भोजनाची रुची प्राप्त कैसी. हे भोजन गोड कुणाला लागल? ज्याने अहंताचे भक्षण केलं नाही त्याला. नाही तर जो अगोदर जेवण आलाय तो काय म्हणणार हे काय चाललंय यांचं, हे असं तसं ऐकून कधी कोणाचं भलं झालंय का बोलतो. हा सद्गुरू बोलले श्रवणाद्वारे घेता शोध म्हणून करता तर विशुद्ध परमार्थ होतो. परमार्थ विशुद्ध करायचा तर श्रवणाशिवाय पर्याय नाही. सद्गुरू बोलले ऐकल्याविना कळेना हे तो ठाऊक आहे जना. या कारणे मूळ प्रयत्न श्रवणा आधी. सद्गुरू बोलले श्रवणाशिवाय पर्याय नाही. सद्गुरू बोलले भगवंत बोलले ना की ऐसी अन्न दे मज उपवासी. हा ज्याच्यावर बसत नाही मासी ऐसी अन्न दे मज उपवासी. मग कुठलं ज्ञान, कुठलं अन्न? ज्ञान अन्न. हा हे एकच आहे जे दिल्यानं वाढतं, द्विगुणित होतं. हे दिल्यानं वाढतं. ज्ञान हे अन्न असं आहे की ते दिल्यानं वाढतं, द्विगुणित होतं. बघा, म्हणून बोले ना जे जे आपणाशी ठावे ते दुसऱ्याशी शिकवावे, शहाणे करून सोडावे सगळं जन. बघा, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे. हात घ्यावे म्हणजे काय घ्यावे? तर हात दातृत्व घ्यावं. बघा, मग सद्गुरू बोलले तैसा प्राणी तो अज्ञान नेने भगवंताचे ज्ञान. माझे जन्म मरण सुटे चिना. आता जन्म मरणाचा फेरा चुकवायचा म्हणजे ज्याचा अधिकार तोच पाहिजे ना. जन्म मरणाचा फेरा चुकवायचा साधी गोष्ट आहे काय? ना ते एका मनुष्य जन्माची चूक एवढा फेरा आहे, एवढ्यांची पुण्य तो हा नरदेह. मग इथंच थांबवायचे सगळे, खुंटवायचंय, काय करायचंय? पुढे लिहिलं आता काही दान करू, पुढल्या जन्माचा आदरू, तेने सुखरूप संसार होईल माझा. ह्याची धारणा काय आहे बघा.
तो काय म्हणतो, आता काही दान करू. तर दान हा काय करणार हो? हा? हातचं राखून दान करतो. काय करतो? हातचा राखून दान करतो. हा? हा? सर्वात श्रेष्ठ दान कुठलं असेल ते सत्पात्री दान, ज्याच्यावर बसत नाही माशी असं दान. हा? ज्या माध्यमातून माणसाच्या पिंडातलं अज्ञान निघल ते दान दे. बघा. हा? आता काही दान करू. आता काय दान करल हा? तुझ्याकडे आहे काय? धन काळाचं, धन कुबेराचं, देह काळाचा, धन कुबेराचं. हा? हा बोलतो रक्तदान, डोळा दान, हे दान, ते दान. हा? त्या कर्णाला पण कळलं नाही की दान काय करायचं. अरे कवच कुंडल काय त्याची होती काय? श्रीकृष्ण सॉरी बोलली हो. स्वतः सद्गुरू सॉरी बोलली की कवच कुंडल त्या कर्णाची होती का? म्हणजे तुझं नाही ते दान करण्याचा अधिकार तुला आहे का? हा? जे तुझं नाही ते दान करण्याचा अधिकार तुला आहे का? पण काय दान करायचं हे न कळल्यामुळे त्याने काय केलं, कवच कुंडल दान केली. हा? सर दान काय करावं म्हणून बोलले सत्पात्री दान, ज्याच्यावर बसत नाही मासी असं दान. बघा. हा? सद्गुरुले जे तुझं नाही ते तू दान काय करतोस? हा? जे तुझं नव्हे शरीर, तुझं नव्हे शरीर, ते इतरांचा कोण विचार. एच क्षणी मरून दाशी तर रघुनाथी अंतरलासी माझे 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 म्हणतोशी पडतं बरं का? देह पडताची ठेवली आहे नीची योनी. हा? सद्गुरू बोलले दान, दान हा विषय चाललाय ना, पण दान कळलं पाहिजे. बोलतो डोळे दान करायला पाहिजे. दृश्यामध्ये ते आता या लोकांप्रमाणे ते कार्य आहे, पण हे कोणाचं हे स्मरण तुला पाहिजे हो. तसं रक्त म्हणता येत, डोळे पण म्हणता येत नाहीत. ओरिजिनल कुठलीच गोष्ट तुम्हाला देता येत नाही. एकदाच लावून दिलेली सगळी. हे असं हे एवढं एवढं दिलेलं आहे. कुणी दिलंय? म्हणून सद्गुरू नेहमी सांगतात देह हा काळाचा आहे. कोणाचा आहे? हा देह हा काळा आधी नाही, म्हणजे देह हा काळाच्या ताब्यात आहे. देह देह काळाचा. धन कोणाचं आहे? धन कुबेराचं. कुबेराचं. कुबेर हा कोण? तर बोले रावणाचा भाऊ. हा? आणि त्या कुबेराकडनं त्यांनी लंका घेतली होती रावणाने छिनून, म्हणजे कपटनीती करून. बघा. धन काळाचं, देह काळाचा, धन कुबेराचं. अरे येड्या मानवा, तुझं आहे का इथं? हा? तू बोलतो हे माझे एवढे फ्लॅट, माझी एवढी जागा, एवढी माझे हे गाड्या घोड्या सगळ्या. अरे देह काळाचा, धन कुबेराचा येड्या मानवा, तुझं आहे का इथं? एच क्षणी मरून दाशी तरी रघुनाथी अंतरलासी. तुला काय करायला पाहिजे हे कळलं पाहिजे हो. माझे 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 माझे. हा? चाललंय काय? म्हणतो शिरे पडत मूर्खा. हा? सगळं बोलले. आता काही दान करू पुढल्या जन्माचा आधारू. काय म्हणतोय? पुढच्या जन्माला आधार. हा? अरे पुढली यांनी कुठली तुला ठेवली ती तुला माहिती आहे का? हा? हा? कुठली योनी तुला ठेवलेली आहे? तर 84 तत्वाचा देह, जेवढी जेवढी तत्व चुकतील तेवढा तेवढा फेरा आहे ना. हा? हा? ह्या मृत्यूलोकामध्ये वावरताना जेवढी जेवढी तत्व, 84 तत्वाचा देह, स्थूळाची 25, सूक्ष्माची 25, हा? पिंडाची 16 आणि ब्रह्मांडाची 16, मिळून झाले 82. एक मन एक अंतरात्मा. हा? मिळून झाली 84. असा 84 तत्वाचा देह. म्हणून ते तत्व जेव्हा सरे तेव्हा हे तर कैसा बरे. 84 तत्वाचा देह, जेवढी जेवढी तत्व चुकतील तेवढा तेवढा फेरा. एक तत्व चुकला तर 84 लक्ष, म्हणजे 1,00,000 योनीचा फेरा. 1,00,000 योनी काय कमी आहेत का? तो गाढव बघ, तो डुक्कर बघ काय खातो बघ, तो कावळा बघ चोच कुठं बुडवतो बघ, जरा बघ. हा? किती आहेत? देह पडताळची ठेवली आहे नीची योनी. कुठला वेळ कधी सांगू शकत नाही. म्हणून बोलतो ना पुढच्या जन्माचा आधार बोलतो. आता का तो मग काय म्हणतो माहितीये का? आता काही दान करून पुढल्या जन्माचा आधार, म्हणजे पुढच्या जन्माला आधार होईल. सद्गुरू बोलले. अरे बाबा इथंच कर ना, इथंच सूट. पुढच्या जन्माची आशा धरूच नको. सद्गुरू भेटला तर सांगाल पुढील जन्माचा आधार. सद्गुरू बोलले ज्याला ज्याला मृत्यूलोकामध्ये इथं पाठवलं ना त्याची प्रत्येकाला सोय लावलेली.
आधी दाना निर्माण केल्यानंतर जन्माला घातला बघा. आधी या प्राण्याला दाना निर्माण केल्यानंतर जन्माला घातला. काळजी करतो तो फक्त माणूसच, साठवण करतो तो माणूसच, कोटारा भरतो तो माणूसच. कुत्र्या मांजरांनी कधी कोटारा भरली नाही, दररोज जेवतात बघा. त्याची पण सोय लावली, त्याला पण भुका ठेवत नाही तो. किती उन्हाळा पडू दे, किती पावसाळा होऊ दे, किती काय होऊ दे, प्रत्येकाला त्याची सोय लावलेली आहे. बघा, आधी दाना निर्माण केल्यानंतर चोच निर्माण केली, हे लक्षात ठेव. पण काळजी करतो तो माणूस, म्हणून सद्गुरू काळजी करू नकोस, काळजी घे, काय करायचं ते ठरव बघा. म्हणून सद्गुरू बोलले, आता काही दान करू, बोलतो पुढल्या जन्माचा आदरू, त्याने सुखरूप संसार होईल माझा. अरे पुढचा जन्म तुला कसा संसारामध्ये येशील सांगू शकतो का तू? आताच तुला घरदार टकाटक, सगळं गाड्या बिड्या टकाटक, विमान तुझ्यासाठी, हेलिकॉप्टर तुझ्यासाठी, मोठी मोठी जहाज तुझ्यासाठी. आताच हे या जन्मामध्ये आताच काय ते करून घे सगळं. सद्गुरू बोलले सत्कर्म कर आत्ताच, नंतर काय नाही. देह पडता ठेवली आहे निश्चयोनी. पुढं म्हणतोय ना तो, त्याने सुखरूप संसार होईल माझा. पुढच्या जन्मी संसारात येशील कशावर ना. पुढच्या सद्गुरू बोलले पुढल्या जन्माचा आदरू, त्याने सुखरूप संसार होईल माझा बघा. पुढच्या संसारामध्ये येशील का सांगू शकतो का? सद्गुरू बोलली पूर्वी दान नाही केले म्हणून दरिद्र प्राप्त झाले बघा. म्हणजे त्यांनी काय धारणा लावून घेतली बघा. म्हणजे मागच्या जन्मी मी दान नाही केलं त्यामुळे आपल्याला बोलतो दरिद्र प्राप्त झालं बोलतो बघा. याला म्हणतात कर्मदरिद्र. याला म्हणतात काय? याला म्हणतात कर्मदरिद्र. सद्गुरू बोलले कारण कलियुग कर्मावर आहे, इथं कर्माची शिकवण पाहिजे. यांनी काय धारणा लावून घेतली की मागच्या जन्माला मी काही दान केलं नाही. सद्गुरू बोलले पूर्वी दान नाही केले म्हणून दरिद्र प्राप्त झाले, आता तरी काही केले पाहिजे की. म्हणजे काय? तुला कसं माहिती रे की मागच्या जन्मात काही केलं नाही त्यामुळे ह्या मला दरिद्र प्राप्त झालं? नाही. अत्यंत सुकृती स्वर्गाचढे बघा. ज्याची जशी शिल्लक त्याप्रमाणे त्याला मिळालं. अंबानी अदानी त्याप्रमाणे त्यांना मिळाले. मोठे मोठे शेठ आहेत त्यांच्याप्रमाणे त्याला मिळालं. अत्यंत सुकृत. तुमची आमची फक्त 50-50 आहे, पण त्यांचं सुकृत जास्त आहे बघा. म्हणून त्यांना ऍडिशनल प्राप्त झालंय, लक्षात घे बघा. आणि ते कर्म करून सुद्धा काही गोष्टी मिळवल्या जातात. सद्गुरू बोले ते जरी मिळवलं तरी फायदा काय नाही, सुटण्याचा अधिकार त्यांना नाहीये. सुटण्याचा अधिकार सोपा तुमचा आमचा अधिकार दिलेला आहे. आज ते कुठे जाऊ शकत नाही. कारण काय? सगळं आडवं येते, पैसा आडवा येतोय. कारण काय? सिक्युरिटी बघा. मग तुम्ही आम्ही मोकळे ठेवलेत, कुठं पण जा, कुठं पण परमार्थ कर, कसा पण कधी पण. सुटण्याचा अधिकार दिलाय हो तुला. पण हा म्हणतो कसा माहितीये का? पूर्वी दान नाही केले म्हणून दरिद्र प्राप्त झाले, आता तरी काही केले पाहिजे की. म्हणजे आता तरी काहीतरी केलं पाहिजे दान बिन. म्हणून तो बोलतो पुढं 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 काय करतो माहितीये का? म्हणून दिले वस्त्र जुने. अरे मग नवा कपडे द्यायचे ना, नवीन ड्रेस शिवून द्यायचे ना, जुने का देतोस? देतोय ते पण जुनं, म्हणजे लबाड माणूस पक्का. सद्गुरू बोलले म्हणून दिले वस्त्र जुने आणि काही कर ताम्र नाणे. कुठलं नाणं? ताम्र नाणं कुठलं माहितीये का? जे चालत नाही ते. आणि काही का ताम्र नाणे म्हणे आता कोटी गुणे पावेन पुढे बघा. म्हणजे ह्याची अपेक्षा काय? म्हणे आता पावीन पुढे कोटी गुणे. सद्गुरू बोलले म्हणून दिले वस्त्र जुने आणि एक ताम्रणाने म्हणे आता कोटी गुणे पावीन पुढे. कुशावरती कुरुक्षेत्री महिमा दे कोण ऐकोण दान करी. आशा धरली अभ्यंतरी कोटी गुणांची बघा. कुशावरती कुरुक्षेत्री महिमा ऐकोण दान करी बघा. आता हे जे सगळे येतात ना, हे एवढं सोनं दान केलं, तेवढं सोनं दान केलं, आणि बोलतात ते गुप्त गुप्त ठेवा. म्हणजे काय? दान हे दान केलेलं कोणाला सांगू नका. का सांगू नका? तर बोलले
सद्गुरू बोलले हे कर्म हे कमवलेलं पण असंच असेल ना. हा? सद्गुरू बोलले अरे जे देवाने तुझ्यासाठी आणलंय ते तू त्याला काय देतोस परत. सोनं कुणासाठी आणलंय? देवासाठी. हे सगळं आणलंय कोणासाठी? फक्त त्याला दाखवणं तू घालो, नैवेद्य त्याला दाखवणं तू खाओ. पण हे माणसाला न कळल्यामुळे तू देवाला द्यायला लागलाय. अरे देवाला देणारा तू कोण? देवाने जर तुला दिलं नसेल तर कसं काय केलं असं सगळं. आणि देतो पण काय? वस्त्री जुनं जुनं वस्त्र देतोय. सद्गुरू बोलले कुशावरती कुरुक्षेत्री महिमा ऐकून दान करी. महिमा ऐकून दान करतो ना. त्या क्षेत्राचा काय महिमा आहे त्याप्रमाणे दान करतोय. पण दान न कळल्यामुळं, सत्पात्री दान न कळल्यामुळं ते नको नको ते दान करत राहिले. त्या बळीला पाताळी न्यावं लागलं. का न्यावं लागलं? 3 पावलं जमीन हे केली. कारण काय? अरे जमीन काय बळीची होती का? पण एक समर्थाने दाखवलं की सर्वस्व अर्पण केले म्हणून बळीला पाताळी नेले. काय केलं? पाताळी नेले म्हणजे काय केलं? तर परीतलं श्रवण दिलं. बघा तुम्ही आम्ही पण सर्व समर्पण केले, तर सर्व समर्पण केले म्हणून बळीला पाताळी नेले बोलले ना. तुम्ही आम्ही पण जर सर्व समर्पण केलं तर तुम्हाला आम्हाला पण पाताळातलं श्रवण दिलो हे लक्षात घ्या. पाताळातलं श्रवण म्हणजे कुठलं? तर परेमधलं श्रवण. आणि सर्वात श्रेष्ठ श्रवण असेल ते परेमधलं. कारण सगळी मंडळी लपली कुठं? तर परेमध्ये. परा म्हणजे तुमच्या आमचं आकाश. सद्गुरू बोलले कुशावरती कुरुक्षेत्री महिमा ऐकून दान करी, आशा धरली अभ्यंतरी कोटी गुणांची. कोटी गुणांची म्हणजे काय? रुकाडका दान करायचं आणि कोटी गुणीने पावेल असे धरले. असं नसतं बाबा, असं नाही. ही तुझा एक समज आहे. हा तुझा गैरसमज, गोड गैरसमज आहे तुझा. आणि गोड गैरसमज जर काढायचा असेल तर त्यासाठी कर्माचा सद्गुरू भेटला पाहिजे. नावाचा तर सद्गुरू बिलकुल नको, नाही तर नावाचे सद्गुरू बरेच आहेत. इथं तुझा हा गैरसमज, गोड गैरसमज जर काढायचा असेल तर कर्माचा सद्गुरू भेटला पाहिजे. रुकाड का दान केला, अति त्यास तुकडा दिला, म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा. बघा रुकाड का दान केला. काय केला? रुकाड का. एखाद्याला देताना पहिली चिल्लर बघतो ना. चिल्लर आहे का? नसेल तर देत नाही. 10ची 20ची नोट असेल ना देणार नाही. 1 रुपये 2 रुपये हा प्रत्येकाने स्वतःचा अभ्यास करावा. बघा सद्गुरूने रुकाड का दान केला, अति त्यास तुकडा दिला. एखादा दारामध्ये आला त्याला तुकडा दिला. माणसाची अवस्था पण कठीण आहे हो. अति त्यास तुकडा दिला. अशी कल्पी म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा. बघा आता कोटी तुकड्याचा ढीग झाल्यानंतर तुला खायला कसं येईल? यायला लागेल. आम जरी आलास तरी कसा खायला यायला लागेल माहितीये ना? भिकारी म्हणून खायला यायला लागेल तुला. काय लिहिलंय? समर्थ बोलले रुकाड का दान केला, अति त्यास तुकडा दिला, आणि म्हणे माझा ढीग झाला कोटी तुकड्यांचा. पुढे म्हणतो कसा माहितीये का? तो मी खाईन पुढली जन्मी. तो मी खाईन पुढली जन्मी, ऐसे कल्पी अंतरे आम्ही, वासला गुंतली जन्मकर्मी प्राणियांची. मग वासना तुझी अंतरी गुंतली असेल तर तू नंतर काय संसारामध्ये नाही येणार. ते तुकडं खायला नाही येणार. तू कुत्रा होऊन येशील तुकडं खायला. हे लक्षात घे. म्हणून वासना काय पाहिजे? वासनेची निर्वासना झाली पाहिजे. वासना सद्वासना पाहिजे. कारण तुमचा आमचा जो जन्म आहे ना तो वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागेल. कारण अंतिमती तेची गती. मग गाठी पुण्य असेल तरीच नाम येईल. शेवटच्या क्षणी मुखामध्ये नाव यायला पाहिजे. नाही तर बोलले वासना गुंतली जन्मकर्मी प्राणी यांची. बघा मग वासना काय करते? गुंतते ना.
आणि एकदा वासना गुंतली ना की ते जन्मजन्मी फेऱ्यामध्ये अडकवते. काय करते? वासना गुंतली जन्मकर्मी प्राणी यांची, म्हणून प्राणी पावे उत्तम गती. उत्तम गती कुठली गती? प्राणी पावे उत्तम गती श्रवण आणि मात्रे. बघा, दिलेल्या आज्ञेचं श्रवण आणि दिलेली मात्रा जोपर्यंत आहेच ना, प्रत्येकाला मरण आहे. ज्याला ज्यांनी जन्म घेतला त्याला मरण आहे. कुणाचं आयुष्य कधी आलेला दिवस माहितीये, वाढदिवस म्हणतात त्याला. पण जो जायचा दिवस माहिती पाहिजे असेल ना, तर जा सद्गुरूशी शरण. बघा, सद्गुरू बोलले करायचं काय ते ठरव आणि सूट हो. जास्त वेळ नाही, कुठली वेळ कधी येईल सांगू शकत नाही, म्हणून परमार्थ करावा हो. आता मी जे देईन ते पुढे जन्मी पावीन, ऐसे कल्पी जो तो अज्ञान बद्ध जाणावा. बघा, आता मी जे देईन ते पुढले जन्मी पावेन. काय म्हणतो? बघा, म्हणजे ह्या जन्मात मी जर पेरलं तर पुढच्या जन्मात उगवल असं त्याची इच्छा आहे. सद्गुरू बोलले जरी जी इच्छा असेल तरी तू कसा येशील ते सांगू शकत नाही. माणूस मेल्यावर माणूस जन्माला येतो हे तर न ठावे. हे शक्यच नाही बोलले. मनुष्य जन्म गेल्यावरती मनुष्य जन्म मिळणारच नाही, सद्गुरू बोलले. एका मनुष्य जन्माची चूक 83,99,999 योनीचा पेरा, आणि एवढ्यांची पुण्य आहे तो हा नकशिकांत उत्तमाचा नरदेह. पुढे म्हटलं ना, आता मी जे देईन ते पुढली जन्मी पावेन, ऐसे कल्पी तो अज्ञान बद्ध जाणावा. बहुता जन्माचे अंती होय नरदेह प्राप्ती. सरळ लिहून ठेवले समर्थांनी. बहुता जन्माचे अंती. बहुत जन्म म्हणजे किती? तर 83,99,999 योनी. बहुता जन्माच्या अंती होय नरदेह प्राप्ती. येथे न होता ज्ञाने सद्गती गर्भवास चुकेना. गर्भवास जर चुकवायचा असेल तर ज्ञाने सद्गती झाली पाहिजे. बघा, सद्गती कुठली? गती कुठली पाहिजे? सद्गती पाहिजे. ज्ञाने सद्गती. मग ज्ञान कोण देईल? तर जा सद्गुरूची शरण. ज्ञान द्यायचं म्हणजे काय करावं लागेल? तर अज्ञान काढावं लागेल. तुमच्या आमच्या पिंडात अज्ञान काढावं लागेल. बहुता जन्माची अंती होय निर्देह प्राप्ती. जेते न होता सा ज्ञाने सद्गती गर्भवास चुकेना. गर्भवास नरदेही घडे ऐसे हे सर्वता न घडे. अकस्मात भोगणे पडे नाना पुन्हा नीची होणी. बघा, गर्भवास नरदेही घडे ऐसे हे सर्वता न घडे. अकस्मात भोगणे घडे पुन्हा नीची होणी. बघा, नीच होणी म्हणून माणूस मेल्यावर माणूस नाही, नीच होणी भोगावी लागेल. बघा, देह पडताळाची ठेवली आहे नीच होणी. पुढील ऐसा निश्चय शास्त्रांतरी बहुती केला बहुतापरी. नरदेह संसारी परम दुर्लभ असे. बघा, नरदेह संसारी परम दुर्लभ, म्हणून दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य. म्हणून सद्गुरू दुर्लभ शरीर दुर्लभ आयुष्य आहे याचा करू नये नाश. दासमणी सावकाश विवेक पाहावा. न पाहता उत्तम विवेक मग अवघा होतो अविवेक. मग अविवेकी प्राणी रंक ऐसा दिसे. हे आपले आपण केले आळसे उदास नागविले. वाईट संगतीने बुडविले देखत देखता. जैसा जैसा घडे संग तैसे बोले घोराचे रंग. म्हणून संगती शोधून धरावी. म्हणून बोले ना, ऐसा निश्चय शास्त्रांतरी बहुती केला बहुतापरी. नरदेह संसारी पुरम दुर्लभ असे. बघा, पाप पुण्य समता घडे तरी तर नरदेह जोडे. एरवी हा जन्म न घडे व्यास वचन भागवती. एरवी हा जन्म न घडे. पाप पुण्याची समृद्धता झाल्याशिवाय हा जन्म मिळत नाही. हे व्यासाने लिहून ठेवलंय भागवतामध्ये. व्यास वचन भागवती. म्हणून समजलं, पाप पुण्य समता घडे तरी नरदेह जोडे. एरवी हा जन्म न घडे हे व्यास वचन भागवती. नरदेह माध्य सुलभ दुर्लभम पल्व सुकल्पम गौर्ण कर्णधारम. मयानुकलेन न स्वरितम उभावनीत तस्तेन महात्मा. नरदेह दुर्लभ अल्प संकल्पाचा लाभ. गुरु कर्णधारी स्वयंभ सुख पाववी. गुरु कसा पाहिजे? तर कर्णधारी स्वयंभ.
मग स्वतः श्रवण करणार पाहिजे. कसा पाहिजे? गुरु सोये कर्णधारी स्वयंभ, म्हणजे स्वतः तो बसून श्रवण करणारा पाहिजे. लक्षात घ्या हो, कर्णधारी स्वयंभ पाहिजे. म्हणजे काय? तो कसा पाहिजे? स्वयंभू पाहिजे. हा? तो सुद्धा श्रवण करणारा पाहिजे. गुरु कर्णधारी स्वयंभ सुख पाववी. बघा, नरदेह दुर्लभ, नरदेह दुर्लभ, अल्प संकल्पाचा लाभ. गुरु कर्णधारी स्वयंभ सुख पाववी, देव अनुकूळ नवे जया, सोये पापी तो प्राणिया, भवाब्दी न तरवे तया, आत्महत्यारा बोलीजे. ज्ञाने विन प्राणियांसी, जन्म मृत्यू 184. तितक्या आत्महत्या त्यासी, म्हणून आत्महत्यारा. बघा, ज्ञानेविन प्राणियांसी जन्म मृत्यू 184. तितक्या आत्महत्या त्यासी, म्हणून आत्महत्यारा. बघा, एक मनुष्य जन्म चुकला की ही सगळ्याची शिवणी हे आत्महत्येच झाला, आत्महत्येसारखाच पर्याय झाला. म्हणूनही बोलले आत्महत्यारा. नरदेहे विन ज्ञाने, नरदेही ज्ञाने विन कदा न चुके जन्म, म्हणून भोगणे लागेल ती दारुण नाना नीच योनी. मग कमी नीच योनी का? पुढील रीस म्हणजे रीस मरकट श्वान सुकर. रीस रीस कळला पाहिजे. हा, रीस म्हणजे अस्वल. हा, सद्गुरू मरकट, मरकट म्हणजे माकड. हा, सद्गुरू बोलले. श्वान, श्वान म्हणजे काय? कुत्रा. सुकर, सुकर म्हणजे काय? तर डुक्कर. सद्गुरू बोलले खातात काय बघ. हा, भोगणे लागे सद्गुरू राणा निची योनी, रीस मरकट श्वान सुकर अश्व वृषभ म्हैसा खर, काग कुकरड जंबुक मांजर सडरड बेडूक मक्षिका. म्हणून बोलले ना, जेणे मक्षिका बक्षिली जाणीवेची तया भोजनाची रुची प्राप्त कैसी. अहमभाव ज्या मानसीचा वेरणा, तया ज्ञान हे अन्य पोटी झिरेना. मक्षिका, मक्षिका सद्गुरू बोलले त्याचप्रमाणे ती घाणीवर बसते, त्याचप्रमाणे गोडावर बसते. सद्गुरू बोलले मग मक्षिका कळली पाहिजे. सद्गुरू बोलले हे सगळे प्राणी दाखवले, पण ह्याच्या व्यतिरिक्त पण बरेच प्राणी आहेत ना, हे तुमच्या आमच्या डोळ्याने दिसतात. पण सद्गुरू बोलले, सद्गुरू बोलले एवढे बारीक योनी आहेत, एवढ्या बारीक योनी आहेत की त्या डोळ्याने सुद्धा तुमच्या आमच्या दिसत नाही. त्याला मायक्रोस्कोप खाली बघावे लागतात. कारण बोलले ना, अनुरेणू सूक्ष्म किडे त्याचे आयुष्य निपटच थोडे. एवढे बारीक आहेत की त्यांचं आयुष्यच काय नाही. त्याला असे बोटांनी खजले तरी सगळे ते मरून जातील एवढे. रीस मरकट श्वान सुकर अश्व वृषभ म्हैसा खर, काका कुकरड जमुक मांजर सरड बेडूक मक्षिका इत्यादी नीच योनी, ज्ञान नसता भोगणे जनी, अशा आशाधारी मूर्ख प्राणी पुढ्या जन्माची. बघा, हा नरदेह पडता तोची पावे जे मागुता, ऐसा विश्वास धरता लाज नाही. बोल काय बोलले? लाज काढली हो माणसाची. काय म्हटलंय सद्गुरू बोलले? हा नरदेह पडता तोची पावे जे मागुता, ऐसा विश्वास धरता. बोले लाज वाटत आहे का तुला? लाज नाही बोलले. बघा, कोण पुण्याचा संग्रह जे पुन्हा पावे जे नरदेहो. असं कुठलं तुझ्याकडे पुण्य आहे जे पुन्हा नरदेह पावेल? दुराशा धरली पाहो पुढ्या जन्माची, ऐसे मूर्ख अज्ञान जन केले संकल्पे बंधन, शत्रू आपणशी आपण होऊन ठेला, आत्मेव आत्मना बंधू भ्रात्मेव रिपुरात्मना. आत्मा निश्चित बद्ध जीवाचा मित्र आहे आणि निश्चितच बद्ध जीवाचा शत्रूही आहे. ऐसे संकल्पे संकल्पाचे बंधन, संत संगे तुटे जाण, ऐकतयाचे लक्षण सांगिजेल, पाचा भूताचे शरीर निर्माण झाले सचराचर, प्रकृती स्वभावे जगदाकार, वर्तू लागे देह अवस्था अभिमान, स्थाने भोग मात्रा गुण, शक्ती आदी करुण लक्षण चौकटी होय तत्वांचे. ऐसी पिंड ब्रह्मांड रचना विस्तारे वाढली कल्पना, निर्धारिता तत्व ज्ञाना मते भांबावली, नाना मती नाना भेद, भेदे वाढती वेवाद, तरी तो ऐक्याचा संवाद जादू जाणती. तया संवादाचे लक्षण पंचभूतिक देह जाण, त्या देहामध्ये कारण आत्मा ओळखावा, देह अंती नासून जाय त्यास आत्मा म्हणू नये.
नाना तत्वांचा समुदाय देहामध्ये आला. अंतकरण प्राणाधिक विषय इंद्रिय दशक हा सूक्ष्माचा विवेक. बोलिला शास्त्री घेता सूक्ष्माची शुद्धी. भिन्न अंतकरण मनबुद्धी नाना तत्वांची उपाधी वेगळा आत्मा. स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण विराट हिरण्य अव्यकृत मूळ प्रकृती जाण. ऐसे अष्टदेह चारी पिंडी चारी ब्रह्मांड ऐसे अष्टदेहाची प्रौढी. प्रकृती पुरुषाची वाडी देश दश देह बोलिजे. ऐसे तत्वांचे लक्षण आत्मा साक्षी विलक्षण. कार्यकर्ता कारण दृश्य तयाचे. जीव शिव पिंड ब्रह्मांड माय अवेदेचे बंड. हे सांगता असे उदंड परी आत्मा तो वेगळा. पाव जाता आत्मेचारी त्याचे लक्षण अवधारी. हे जाणोनी अभ्यंतरी सदृढ राहावे. एक जीवात्मा दुसरा शिवात्मा तिसरा परमात्मा तो शिवा विश्वात्मा. चौथा जाणे जे निर्मळ आत्मा ऐसे चारी आत्मे. भेद उच्च नीच वासती परी चारी एकचे असती. हे विषय दृष्टांत संमती सावध ऐका. घटाकाश मठाकाश महदाकाश चिदाकाश अवघे मिळून आकाश एकचे असे. तैसा जीवात्मा आणि शिवात्मा परमात्मा आणि निर्मळात्मा अवघा मिळून आत्मा एकचे असे. घटी व्यापक जे आकाश तया नाव घटाकाश. पिंडी व्यापक ब्रह्मांश त्यास जीवात्मा बोलिजे. मठी व्यापक जे आकाश तया नाव मठाकाश. तैसा ब्रह्मांडी जो ब्रह्मांश त्यास शिवात्मा बोलिजे. मठा बाहेरील आकाश तया नाव मध आकाश. ब्रह्मांडा बाहेरील ब्रह्मांश त्यास परमात्मा बोलिजे. उपाधी वेगळे आकाश तया नाव चिदाकाश. तैसा निर्मळात्मा परेश तो उपाधी वेगळा. उपाधी योग्य वाटे भिन्न परिते आकाश अभिन्न. तैसा आत्मा स्वानंद घन एकची असे. दृश्या सवाय अंतरी सूक्ष्मात्मा निरंतरी. त्याची वर्णाव्या थोरी शेष समर्थ नव्हे. ऐसे आत्म्याचे लक्षण जाणता नाही जीव पण. उपाधी शोधिता अभिन्न मुळीचा आहे. जीवपणे एकदेशी अहंकारे जन्म सोसी. विवेक पाता प्राणी हसी. जन्म कैसा जन्म मृत्यूपासून सुटला तया नाव जाणे जे मोक्ष झाला. तत्वे शोधिता पावला तत्वता वस्तू तेची वस्तू जे आपण. हे महावाक्याचे लक्षण साधू करती निरूपण आपले मुखे. जेची क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मोक्ष झाला. बंधन काही आत्मयाला बोलोची नये. आता आशंका पेटली संध्यावृत्ती मावळली. संत संगीत तत्काळ झाली मोक्ष पदवी. स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला. ज्ञान विवेकी प्राणी याला मोक्ष प्राप्ती. अज्ञान निशीच्या अंती संकल्प दुखे नासती. तेने गुणे होय प्राप्ती तत्काळ मोक्षाची. थोड्या स्वप्नबंधन न लगे हानिक साधन. तयास प्रयत्न जागृती न बोलोची नये. तैसा संकल्पे बांधला जीव त्यास अनेक काही नाही उपाव. विवेके पाता वाव बंधन होय. विवेक पाहिल्या विन जो जो उपाव तो सीन. विवेक पाता आपण आत्माच असे. आत्मयाच्या ठाई काही बद्ध मोक्ष दोन्ही नाही. जन्म मृत्यू हे सर्वही आत्मत्वी न घडे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे मोक्ष नाम समास 7वा. जय जय रघुवीर.